नमस्कार मैत्रिणींनो, आज होती अंगारकी. त्याच्यामुळे आज जेवणाचं काही तामझाम नाही. काय आहे ते संध्याकाळीच. आज फक्त खिचडी, बटाट्याची भाजी असंच आहे. इथे आंघोळ वगैरे करून सगळं एका साईडला कुकर लावलेलं आहे बटाट्याचं आणि एका साईडला शेंगदाणे भाजत ठेवलेत. देवाची भांडी घासून देवपूजा करून घेतली. नंतर गॅसची पूजा करून घेतली आणि चहा ठेवली आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ते वाटून घेतली, मिरची वाटून घेतली आणि डब्याची भाजी करून घेतली. त्यांना खिचडी आवडत नाही म्हणून बटाट्याची भाजी केली होती. तर इथे कढईत मी तेल घेतलं, त्यात मिरच्या वाटून घेतल्या होत्या ते टाकले. तर बटाटे, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि मिक्स केली. त्याच्यानंतर दोघांनी चहा घेतली. आज डाएट बिएट वगैरे काही नाही, मस्त चहा घ्यायची. आज उपवास आहे त्यामुळे चहा घ्यायचाच. आणि नंतर बटाट्याच्या भाजीचा छान सुगंध सुटला होता, तर म्हटलं थोडीशी बटाट्याची भाजी पण खावी. नंतर त्यांचा डबा भरून दिला. ते कामावरती गेले आणि स्वराजला मी बोर्नव्हिटा दूध देते. आता ते मागे ड्रायफ्रूट केले होते ना, वाटले होते, त्याचं दूध काय तो पियत नाही. तर म्हटलं आता जाऊ दे, हे सुरू करावं बोर्नव्हिटा. आणि नंतर खिचडी घालून घेतली. आणि सकाळी उकडवलेले बटाटे होते ना, त्यातले 2-3 ठेवले होते. मला उकड बटाट्यात खिचडी करतात ना, ती खूप आवडते. आणि 1:30 वाजता मुलांना सोडून वगैरे आली. त्याच्यानंतर फराळ केला खिचडीचा, मस्त गरम केली आणि खाऊन घेतलं. नंतर भाताचा आणि डाळीचा कुकर लावला. साईडला वालाची भाजी जराशी शिजत टाकली. नंतर मोदक करून घेतले. आणि आज काय काय जेवण केलेलं मी दाखवते तुम्हाला. भात आहे, डाळ आहे, त्याच्यानंतर वालाची भाजी केली होती आणि साईडला परत मोदक आहेत, इथे भाकरी आहे, मोदक आहेत आणि भजी आहेत आणि मस्त जेवण केले.